नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 10. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 10. एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे डे बाय डे विथ भगवान. डे बाय डे विथ भगवान हे एक डायरी वजा पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये ए देवराज मुदलियार यांनी आश्रमात असताना तिथे ज्या घटना किंवा जे संवाद घडले त्याचे इथे नोंद म्हणून संकलन केले आहे. हे पुस्तक श्री ए देवराज मुदलियार जे पेशाने वकील होते आणि जे संवाद श्री रमण महर्षी आणि त्यांचे भक्त यांच्या दरम्यान झाले आणि आश्रमात ज्या विशेष घडामोडी घडल्या त्याचा प्रामाणिक आणि मौल्यवान असा हा दस्तावेज आहे. 1945 ते 1947 या दरम्यानची ही टिपणे आहेत. 1945 ते 1947 या दरम्यानची ही टिपणे आहेत. श्री देवराज अगदी मोकळेपणाने श्री रमण महर्षींशी बोलत आणि श्री रमण महर्षी पण तितक्याच मोकळेपणाने मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलत. यामुळे श्री महर्षी रमणांच्या बालपणातील तरुणपणातील अनेक मनोरंजक गोष्टीला उजाळा मिळाला आहे. त्यांचा भूतकाळ कसा होता, त्यांचे व्यक्तिगत जीवन कसे होते हे यावरून आपल्याला कळते. त्यांचं आपल्या भक्त मंडळीत कसे सौहार्दपूर्ण वर्तन होते, वृक्ष प्राणी यांचे त्यांना कसे प्रेम वाटे, इत्यादी इत्यादी गोष्टी या दैनंदिनच्या टिपणामध्ये आलेल्या आहेत. साधना म्हणजे नक्की काय या गोष्टीचा पण या ठिकाणी चांगला उहापोह करण्यात आलेला आहे. जिज्ञासूंनी हे पुस्तक मुळातूनच वाचावे. आपण या ठिकाणी काही निवडक संवाद घेत आहोत जे की महत्वाचे आहेत आणि साधनेला किंवा विचारणा ही जी पद्धती आहे रमण महर्षींची सेल्फ इन्क्वायरी त्याला मदत करणारे जे आहेत ते निवडक संवाद आपण पाहू. मराठीत हे प्रथमच होत आहे याची मला पक्की खात्री आहे. धन्यवाद. तसेच श्री देवराज मुदलियार यांचे असेच एक पुस्तक आहे, ते पण रमण महर्षीच्या आठवणी संबंधित आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे माय रिकलेक्शन्स ऑफ भगवान श्री रमण. पुढे मागे त्याचाही आपण परामर्श घेऊ. या डायरीतील टिपणे प्रथम आपण तारीख, नंतर त्या दिवशी काय घडलं, काय संवाद घडला ते पाहू. 16/3/1945. 16/3/1945 श्री रमण महर्षींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्या उत्तरादाखल ते म्हणतात, कामधाम सोडून नुसती वेदांताची पुस्तके वाचून काय होणार? कामधाम सोडून नुसती वेदांताची पुस्तके वाचून काय होणार? स्व जर तुमच्याहून वेगळा असा नाही, स्व जर तुमच्याहून वेगळा असा नाही किंवा असले पण हे असे वेगळे नाही, तर तो स्व
मिळवाच आहे असे काही थोडेच आहे. तुमच्यातच त्याचा शोध घ्या म्हणजे झाले. नाहीतर होईल काय? आपलीच सावली आपल्यापासून स्वतंत्र आहे असे समजून तिला गाडण्याचा किंवा धरण्याचा प्रयत्न जितका निरर्थक होईल तितका तुमचा स्व मिळवण्यासंबंधीची धडपड निरर्थक होईल. दिनांक 18/3/1945. 18/3/1945. कुणीतरी भक्त विजयम ग्रंथ महर्षींना वाचून दाखवित आहे. त्यात सुरेख अशी तुलसीदासाची कथा आहे. तुलसीदासाविषयी थोडी माहिती घेऊ. संत तुलसीदास हे साधारण 15व्या शतकातील वैष्णव संत आणि कवी होते. त्यांचे आडनाव शुक्ल असे होते. रामचरितमानस, विनय पत्रिका, हनुमान चालिसा हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ. जगातील जे 100 लोकप्रिय ग्रंथ निवडले गेले आहेत त्यात रामचरितमानस हे पण एक आहे. त्यांची पत्नी जेव्हा माहेरी गेली तेव्हा ते तिला भेटण्याकरता रात्री अपरात्री पावसाची फिकीर न करता गंगा नदी पार करून ते रत्नावलीच्या घरी पोहोचले. त्यांची ही लंपटता पाहून रत्नावलींनी त्यांची भरपूर निंदा केली. ती म्हणाली, माझ्या ह्या हाडामासाच्या रक्त इत्यादींनी गच्च भरलेल्या पिशवी सदृश देहाचे तुम्हाला इतके आकर्षण? तिचे हे बोल त्यांच्या जिव्हारी लागले आणि त्यांच्या ठिकाणी मग कायमचे वैराग्य उत्पन्न झाले. यावेळी त्यांचे वय फक्त 36 वर्षाचे होते. बरे असो. तर भक्त विजयम ग्रंथ महर्षींना वाचून दाखवण्यात येत आहे. त्यात सुरेख अशी तुलसीदासाची कथा आहे. महर्षी पण म्हणाले, मी पण असाच गॉड मॅड होतो. शाळेत जाताना पुस्तके छातीशी कवटाळून वर पाहत चालत असे व माझी इच्छा अशी होती की ईश्वर आकाशातून प्रगट होऊन माझ्या समोर येईल. अशा प्रकारची आठवण देवराज मुदलियार म्हणतात. इथे रमण महर्षींनी प्रथमच सांगितलेली आहे. दिनांक 19/3/45. 19/3/45. सिंध प्रांत पाकिस्तान हैदराबादहून कुणी कुन्नलाल महतानी इथे आलेले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला. तो प्रश्न असा, जर द्रष्टा व दृश्य एकच असेल तर दृश्य हे मिथ्या कसे? जर द्रष्टा व दृश्य एकच असेल तर दृश्य हे मिथ्या कसे? यावर महर्षी म्हणाले, याचा अर्थ एवढाच की जर दृश्य तुम्हाला तुमच्याहून स्वतंत्र वेगळे वाटत असेल, जर दृश्य तुम्हाला तुमच्याहून स्वतंत्र व वेगळे असे वाटत असेल तर ते मिथ्या. परंतु ते जर तुम्हाला आत्मवत वाटत असेल तर ते सत्यच म्हणावे लागेल. कारण तुमच्या असणेपणामुळेच ते आहे आणि तुमच्या असणेपणाला कुठलाही पुरावा नको. त्याच दिवशी दुपारी कुणी महर्षींना प्रश्न विचारला. तो प्रश्न असा, काय तुम्हा सारख्या जीवनमुक्तांना पण स्वप्ने वगैरे पडतात की काय?
प्रश्न असा होता, काय तुम्हा जीवनमुक्तांना पण स्वप्ने वगैरे पडतात का? महर्षी आश्चर्याने म्हणाले, का नाही पडणार? जर ज्ञानी माणसाला जागृत अवस्था आहे तर स्वप्नावस्था का नसावी? पण दोन्ही वेळा मात्र तो तुर्यावस्थेतच असतो. इतकाच काय तो ज्ञानी आणि अज्ञानी यातील फरक आहे. दिनांक 24/3/1945. श्री ए. देवराज मुदलियार. मी कोण हे रमण महर्षीचे प्रसिद्ध पुस्तक वाचित आहेत. त्यांना तिथे एक शंका आली. त्यांनी विचारले, तो प्रश्न असा, स्फुरण शब्दाचा नेमका अर्थ काय? स्फुरण शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्ही म्हणता हृदयात काहीतरी लकाकते व गुंजते, ते काय? यावर महर्षी म्हणाले, नाद व बिंदू हे दोन्ही एकच. बिंदू लकाकतो आणि नाद गुंजतो. मुदलियार यांनी दुसरा प्रश्न विचारला, मग आपले असणे म्हणजे हेच काय? मग आपले असणे म्हणजे हेच काय? महर्षी म्हणाले, यात शुद्ध मी अशुद्ध मी असे दोन्ही आहेत. पण स्व आपले असणे या संमिश्र अशा स्फुरणा वेगळे आहे. पण स्व म्हणजे आपले असणे या संमिश्र अशा स्फुरणा वेगळे आहे. माणसाला जसे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर इत्यादी असते, तसे ईश्वराचे किंवा समष्टीचे पण कल्पिल्या गेले आहे. समग्र व्यक्त विश्व हे ईश्वराचे स्थूल शरीर, समग्र व्यक्त विश्व हे ईश्वराचे किंवा समष्टीचे स्थूल शरीर व नाद बिंदू म्हणजे सूक्ष्म शरीर आणि असणेपणा समजा की कारण शरीर. दिनांक 25/3/45. पी. कृष्णय्या पेडापल्लयम चे एक गृहस्थ आहेत. त्यांनी एक फारच विनोदी काव्य लिहून आणले आहे. त्याचा सारांश असा की कन्यादानासारखे कुठलेच पुण्य नाही. कन्यादानासारखे कुठलेच पुण्य नाही. कवी म्हणतो, हे भगवान, तुमचे अगोदरच मुक्ती नामक स्त्रीशी लग्न झाले आहे, पण तुम्ही दुसरे लग्न माझ्या या कवितेशी करा, ही माझी कन्याच आहे, वगैरे वगैरे. सर्व लोक हे ऐकून हसू लागतात. दिनांक 31/3/1945. एकाने विचारले, वासना विकारावर नियंत्रण कसे मिळवावे? वासना विकारावर नियंत्रण कसे मिळवावे? महर्षी म्हणाले, या सर्व गोष्टी बाहेरच्या नाहीत की त्यावर नियंत्रण मिळवता येईल. या सर्व गोष्टी बाहेरच्या नाहीत की त्यावर नियंत्रण मिळवता येईल. त्याचा आतील उगम तुम्ही शोधा. त्याचा आतील उगम तुम्ही शोधा. तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हा हे सगळे कुठे तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हा हे सर्व कुठे असते सांगा बरे. तुम्ही या आहे म्हणता म्हणूनच त्या आहेत, अन्यथा त्या नाहीतच. इतके बोलून रमण महर्षींनी कमंडलूतील पाणी पिले. वास्तविक पाहता
ते थोड्या वेळापूर्वीच पाणी पिले होते, पण त्यांना ते आठवत नव्हते, म्हणून ते पुन्हा पाणी पिले. कधी कधी महर्षी इतके अंतर्मुख असत की सकाळ आहे की दुपार आहे हे त्यांना कळत नसे. मग शेवटी त्यांना घड्याळ पहावे लागे. दिनांक 5/6/1945. दिनांक 5/6/1945. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय जे की सरोजिनी नायडू यांचे लहान भाऊ होते. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय ए देवराज मुदलियार इत्यादी सर्व समोर महर्षी समोर बसले आहेत. आपण हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याविषयी अशी माहिती आहे की ते सरोजिनी नायडू यांचे लहान बंधू होतेच, पण इथे अशी गोष्ट सांगावी वाटते की जुली सिनेमात जे इंग्रजी गाणे आहे माय हार्ट इज बीटिंग आणि ते प्रीती सागर यांनी गायले आहे आणि ते गीत खूप प्रसिद्ध झाले, ते याच हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी लिहिले आहे. तसेच आशीर्वाद मध्ये सुद्धा अशोक कुमार बरोबर त्यांची फार सुंदर भूमिका आहे. ते पांडिचेरीला श्री अरविंद आश्रमात बऱ्याच दिवस राहिले. असो, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय म्हणाले, मी श्री अरविंदाच्या आश्रमात 2 वर्षे होतो व त्यांच्या जीवनावर व शिकवणीवर जवळपास 4000 सुनीत ही लिहिली. सुनीत हा एक इटालियन काव्य प्रकार आहे आणि तो पुढे इंग्लंडमध्ये गेला आणि तिथे मात्र तो काव्य प्रकार लोकप्रिय झाला. याला एक लिटिल सॉन्ग असेच म्हणता येते. यात 14 ओळी असतात. शेक्सपियरचे असे बरेच सोनित SONNET प्रसिद्ध आहेत. त्यांनी इतरही काही श्री अरविंद यांच्यावर कविता रचल्या आणि त्या त्यांनी महर्षींना वाचून दाखविल्या. महर्षी अरविंद विषयी थोडी माहिती पाहू. योगी अरविंद म्हणजे अरविंद घोष. त्यांच्या घरच्यांचा असा आग्रह होता की त्यांनी ICS व्हावे, पण त्यांचा कल मात्र क्रांतिकारी होण्याचा होता. म्हणून ते इतके हुशार असूनही, त्यांनी सर्व परीक्षा पास केल्या असूनही मुद्दाम हॉर्स रायडिंगच्या प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये मुद्दाम काही चुका केल्या, पर्पजफुली डिस्क्वालिफाईड ते झाले आणि ते भारतात परतले. इथे एक फार दुःखद घटना घडली. त्यांचे वडील त्यांना रिसीव्ह करायला जेव्हा आले, ते वाट पाहत होते, पण एका ट्रॅव्हल एजंटनी सांगितले की ज्या जहाजाने श्री योगी अरविंद येत आहेत ते जहाज पोर्तुगालच्या समुद्रात बुडाले. हे ऐकताच तेथेच त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि तेथेच ते मृत झाले. पुढे योगी अरविंद सयाजीराव गायकवाड बडोदा यांच्या दरबारी होते. बडोद्याला असताना त्यांना लेले नावाचे एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी योगी अरविंदांना योगाची दीक्षा दिली. असो, तर हे हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय रमण महर्षींना म्हणाले, महर्षी, तुमच्या सान्निध्यात येताच गळा रुंदतो व डोळ्यातून अश्रू येतात. असे का?
महर्षी म्हणाले, मला पण असेच होई. जेव्हा मी मदुराईच्या मंदिरात असे तेव्हा नंतर महर्षींनी त्यांच्या विरूपाक्ष गुहेत राहत असतानाच्या काही आठवणी सांगितल्या. विरूपाक्ष गुहेविषयी आपण थोडी माहिती घेऊ. ही विरूपाक्ष गुहा म्हणजे 13व्या शतकात एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव होते विरूपाक्ष देव. विरूपाक्ष हे वस्तुतः शंकराचेच एक नाव आहे. या विरूपाक्ष देव यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ या गुहेत घालवला. इथेच त्यांची समाधी आहे. इथे त्यांच्या अस्थी आहेत आणि रोज त्यांची पूजा अर्चा आजही होते. ही जागा म्हणजे खडकात कोनाड्यासारखी 6x10 अशी ती जागा आहे. आज समोरची बाजू चांगली व्यवस्थित केल्या गेली आहे. आत मात्र केवळ खडकाची ठेवण जी जशी होती तशीच ठेवली आहे. यातच तिथे समाधी पण आहे. श्री रमण महर्षीच्या काळी इथे आजूबाजूला प्रचंड जंगल होते. जवळच एक कुंड आहे, जलकुंड आहे. तिथे रमण महर्षी गावात भिक्षा मागत आणि या निर्जन गुहेत राहत. मी जेव्हा 91-92 मध्ये इथे आलो तेव्हा आश्रमातील मॅनेजमेंटनी ही जागा विकसित केलेलीच होती. उंचावरचा स्कंदाश्रम पाहून मी खाली तिरुमल्लमलई शहराकडे जाणाऱ्या उताराच्या शेवटी ही गुहा आहे इथे आलो. मी जेव्हा इथे आलो तेव्हा साधारण 9-10 वाजले होते. त्यावेळी इथे कुणीच नव्हते. आत फक्त एक मुलगा अभ्यास करत बसला होता. समोरच्या विकसित केलेल्या खोलीत श्री रमण महर्षी यांची बरीच पुस्तके ठेवली होती. त्यामध्ये माउंटन पाथचे नवे जुने अंक पण होते. द ग्रेस ऑफ गॉड हे छोटे पुस्तक तेथे होते आणि मी दिवसभर ते पुस्तक तिथेच वाचून काढले. बराच वेळ झाला होता. रमणाश्रमात भोजनाची घंटा होईल म्हणून मी जाण्याच्या तयारीत होतो. इतक्यात तो मुलगा म्हणाला, अर्थात हे संभाषण तुटक्या फुटक्या हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत झाले. तो मला म्हणाला, तुम्ही अजून थोडा वेळ इथे थांबता का आणि इकडे लक्ष ठेवता का? तसा मी इथे दिवसभर असतो, पण मला आज एक महत्वाचे काम आहे. मी जरा खाली गावात जाऊन येतो आणि 1-1.5 तासात लगेच येतो. तुम्ही काही खाल्ले आहे का? मी म्हणालो नाही. तेव्हा तो म्हणाला, हे बघा, मी येताना अरुणाचल मंदिरात दर्शनाला गेला होतो. तेव्हा मी 2 प्रसादाच्या पुड्या आणल्या होत्या. तो प्रसाद म्हणजे चिंच घालून केलेला आंबट गोड असा भात होता. एक मी पुडी खाल्ली आणि एक दुपारी खाऊ म्हणून तशीच ठेवली. तुम्ही ती घ्या असे म्हणून तो आत गेला आणि त्याने
केळाच्या पानात गुंडळलेली फार मोठी ती भाताची पुडी घेऊन आला आणि माझ्या समोर ती ठेवून म्हणाला, एवढ्यात तुमचे भागेल ना? अजून लागलं तर शेंगदाणे आहेतच. त्यांनी जो शेंगदाण्याकरता शब्द वापरला तो मला मुळीच कळला नाही. त्याचा अर्थ मला मुळीच कळला नाही. मी म्हणालो, ते काय असते? तेव्हा तो म्हणाला, थांबा दाखवतो. असे म्हणून त्यांनी छोटी शेंगदाण्यांनी भरलेली प्लॅस्टिकची बरणीच माझ्या समोर आणून ठेवली. मी म्हणालो अर्थात मनात, अरे हे तर शेंगदाणे आहेत. मी तयार झालो. खरं म्हणजे मला त्या परिसरातील एकांत आणि गुहेतील ती नीरव शांतता इतकी आवडली होती की संध्याकाळपर्यंत आपण इथेच थांबलो तर किती बरे होईल असे मला सारखे वाटत होते. पण रमणाश्रमात भोजनाची घंटा होईल या काळजीने मी निघून जाणार होतो. पण माझी ही इच्छा अशा प्रकारे विलक्षण रीतीने पूर्ण होत आहे हे समजताच मी खूप खूप आनंदित झालो. मग मी दिवसभर त्याच परिसरात, कधी गुहेत कधी बाहेर असा काळ घालवला. तेथे बांधकाम केलेला सोफा सेट सारखा एक दगडविटा मातींचा ओटा होता. असे म्हणतात तो रमण महर्षीच्या काळातला आहे. मी त्यावर बसलो, झोपलो व आपण पण रमण महर्षीच्या त्यावेळी त्यांच्या जवळ असलेल्या एखाद्या व्यक्तीच आहोत को काय अशा भावात मी वेळ घालवला. दिवसभर एकही भक्त किंवा एकही टुरिस्ट किंवा एकही फॉरेनचा कोणी भक्त तिथे आला नाही. सूर्य मावळायला लागला. मी काळजीत पडलो. इतक्याच तो मुलगा धापा टाकीत आला व म्हणाला, सॉरी सॉरी, मला खूप वेळ लागला, व्हेरी सॉरी. मी म्हणालो, ठीक आहे. आता मी असे करतो, परत स्कंदाश्रमात हा चढ चढून जातो आणि तिथून आश्रमाकडे वळतो. तेव्हा तो म्हणाला, अहो, इतक्या लांब जाण्याची काही गरज नाही. चढणे बिडणे आता काहीच कामाचे नाही. तुम्ही असे करा, माझ्या सोबत चला. आपण दोघे इथून खाली उतरू. मी गुहेला कुलूप लावतो. मी रोज सकाळी इथे येतो आणि संध्याकाळपर्यंत इथेच थांबतो. आपण खाली उतरू, मग एक सपाट रस्ता लागेल, तो थेट आश्रमात जातो. मी त्या रस्त्यापर्यंत तुम्हाला सोडतो. नंतर आम्ही दोघे खाली उतरलो. मी अतिशय म्हणजे अतिशय आनंदात होतो. हे सर्व आठवले की मी अजूनही रोमांचित होतो. असो. धन्यवाद आणि नमस्कार.